फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. जे निरपराध नागरिक आणि बहादर शहीद पोलीस ऑफिसर शहीद झाले, मृत्यू पावले, त्यांना खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली आहे. न्याय प्रक्रिया पूर्ण करून अजमल कसाबला अंतिम शिक्षा भारतामध्ये पूर्णपणे कायद्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण केल्या जातात हे जगासमोर सिद्ध करण्यात आपल्या यंत्रणा यशस्वी ठरलेल्या आहेत. मुंबईच्या बहादर पोलीस अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी जिवंत पकडून आतंकवाद्यांना जागतिक समुदायासमोर उघडं पाडण्यामध्ये यश मिळवलं. भारतावर हल्ला केला तर यंत्रणा चोखपणाने उत्तर तर देतातच, पण न्याय प्रक्रिया ही पूर्ण करून आरोपीला अंतिम शिक्षा देतात हे आपल्या सगळ्या यंत्रणांनी सिद्ध केले. जे शहीद झाले, मृत्यू पावले, त्यांना खऱ्या अर्थाने आज श्रद्धांजली दिली गेली असं मी मानतो. पुणे सकाळचे वरिष्ठ बातमीदार सुनील कडुसकर आता आपल्याबरोबर फोनवर आहेत. कडुसकर साहेब, कसाबला फाशी देण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातच नाही तर देशभरात एक समाधानाची भावना आहे. लोक आनंद व्यक्त करतायत. पुण्यामध्ये येरवडा कारागृहात ही जशी बातमी समजली त्याच्यानंतर येरवडा कारागृहापाशी गर्दी जमायला सुरुवात झाली. पुणेकरांमध्ये पुण्यात काय प्रतिक्रिया उमटतायत? पुण्यात याची अतिशय चांगली प्रतिक्रिया आहे. लोक इथे येरवडा कारागृहासमोर जमून घोषणा देत आहेत आणि आनंद व्यक्त करतायत. काहींनी इथे मिठाई वाटलेली आहे आणि फाशीचा जो निर्णय सरकारने घेतला त्याबद्दल सरकारचं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या जयघोषाच्या घोषणा इथे दिल्या जात आहेत. एकूणच वातावरण उत्साही आहे. चौका चौकामध्ये देखील फलक लागत आहेत. कसाबला फाशीला देण्याच्या निर्णयाबद्दल सरकारचं अभिनंदन करण्याच्या फलक आता अनेक चौकांमध्ये लागलेले आहेत शहरात. कडुसकर साहेब, ही जी सगळी फाशीची प्रक्रिया आहे ती खूप लांबली अशी टीका होतीये, पण जेव्हा फाशी देण्याचा निर्णय घेतला तेव्हापासनं ते आज फाशी देण्यात आली, अत्यंत गुप्तता पाळण्यात आली. त्या गुप्ततेबद्दल सांगा. त्याबद्दल बऱ्याच पद्धतीच्या लोकांमध्ये रिॲक्शन आहेत की हे अशा पद्धतीनं का केलं जातं, त्याच्याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण अजूनही प्रशासनाच्या वतीनं अधिकृत असं वर्तमानपत्रांना किंवा प्रसार माध्यमांना अजूनही काही सांगण्यात आलेले नाही. सर्व माहिती मुंबईकडून, मुख्यमंत्र्यांकडून, आर पाटलांकडून सांगितली जाईल अशा पद्धतीची चर्चा आहे. त्याला आणलं कधी याच्याबद्दल सुद्धा 2-3 पद्धतीच्या चर्चा आहेत की 2 दिवसापूर्वी आणलं असे काही लोकांकडून माहिती मिळते, काही सूत्रांकडून. तर काही सूत्र असं सांगतात की काल संध्याकाळी रात्री उशिरा त्याला इथे आणलं आणि पहाटे अतिशय गोपनीय पद्धतीनं त्याची फाशी देऊन त्याचं दफन किंवा त्याला पुरण्यात आलंय असं अशी चर्चा इथे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देखील समजते. पण हे या गोपनीयते पाठीमागचं नेमकं कारण ते का इतकी गोपनीयता पाळली जाते त्याच्याबद्दल समजत नाही. काही चर्चा अशाही आहेत की तो कसाबला डेंग्यू झाला होता आणि डेंग्यू तो मरण पावण्याच्या ऐवजी त्याला फाशी देणं गरजेचं आहे म्हणून या तातडीने निर्णय घेतला अशी चर्चा इथे ऐकायला मिळते. तर काही चर्चा अशाही आहेत की इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी हा तातडीने निर्णय घेतलाय की काय. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनामुळे जी सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे तर त्याच्याकडून लक्ष विचलित करण्याकरता किंवा दुसरीकडे वेधण्याकरता अशा पद्धतीचा निर्णय झालाय. अशा पद्धतीच्या चर्चांना आता पुण्यात उडाण आलेलं दिसतंय. बरोबर कडुसकर साहेब, लोक वेगवेगळ्या चर्चा करतायत. स्वतः गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र स्पष्ट केलंय की हा पूर्वीच निर्णय झालेला होता. 8 नोव्हेंबरलाच निर्णय झाला होता, त्याची अंमलबजावणी फक्त आज केली आहे. येरवडा कारागृहात आज कसाबला फाशी देण्यात आली. याच येरवडा कारागृहाने यापूर्वी अनेक नराधमांना फाशी देत असल्याचं पाहिलेलं आहे. आज मात्र क्रूरकर्मा, राष्ट्रद्रोही कारवाया करणारा कसाब याला फाशी देण्यात आली. काय फरक आहे पूर्वी या कारागृहात देण्यात आलेली फाशी आणि आजच्या कसाबला देण्यात आलेली फाशी? यापूर्वी याच कारागृहाने हिंदा सुखा या दहशतवाद्यांना देखील फाशी दिलेली होती. ते देखील पुण्यातल्या येरवडा कारागृहातच दिली. तेही अशीच अतिशय गोपनीय पद्धतीनं पहाटेच्या वेळेसच देण्यात आली होती. त्याही वेळेस अशा पद्धतीचं वातावरण इथे पाहिलेलं आहे आणि आतापर्यंत इथे 50-51 फाशीच्या शिक्षा झालेल्या आहेत येरवडा कारागृहामध्ये. तर इतर ज्या फाशी झाल्या तर त्याच्याबद्दल
इतकं वातावरण कधीच पाहिलं नव्हतं. एक जिंदा चोखा आणि दुसरा आता कसाबची फाशी, अशा दोन्ही मध्ये वातावरणाचं जे काही वातावरण आहे त्याच्यात बरंच साम्य मला आढळतं. कारण त्याही फाशीच्या वेळेस मी येरवडा कारागृहाच्या जवळपासच होतो. पहाटेच्या वेळेस जिंदा चोखाला जेव्हा फाशी दिली त्याही वेळेस मी इथे होतो. आणि आताही ही घटना समजल्यानंतर मी या येरवडा कारागृहासमोर आहे. त्या दोन्हीमध्ये बरंच साम्य, लोकांमध्ये आनंद, उत्साह असं साधारण मला दोन्हीमध्ये जाणवलेलं आहे. कडुसकर साहेब, आणखी एक प्रश्न की कसाबजी जेव्हा मुंबईवर हल्ला केला त्या घटनेला आता 4 वर्ष लोटली आहेत. 4 वर्षात न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. न्यायालयीन प्रक्रियेला विलंब लागतो असं आपल्याकडे म्हटलं जातं, ते काही प्रमाणात खरंही आहे. पण त्यानंतर पुन्हा फाशी होईपर्यंत काही राजकीय प्रक्रिया सुद्धा असते आणि त्याही प्रक्रियेला विलंब झाला अशी एक टीका होतीये. त्यात कितपत तथ्य वाटतंय? याच्याबद्दल तथ्य आहे का नाही याच्याबद्दल अधिकृतपणे काही खरं सांगता येणं अवघड आहे. पण सगळ्याच्या मनामध्ये भावना हीच आहे की आपण लोकशाही पद्धतीनं अशा क्रूरकर्म्यांना देखील लोकशाही पद्धतीत संरक्षण मिळतं. तर याच्या बाबतीत, अशा काही घटनांच्या बाबतीत काही अपवाद केले जावेत अशी एक लोकभावना जाणवते आणि लोक बोलताना ते आवर्जून व्यक्त करतात, हे मात्र निश्चित. धन्यवाद कडुसकर साहेब, तुम्ही माहिती दिलीत त्याबद्दल. 4 वर्ष जरी लागली असली कसाबला फाशी देण्यासाठी तरी सुद्धा न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आधी सत्र न्यायालयाने, नंतर उच्च न्यायालयाने आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं. राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळला. त्यामुळे आपल्याकडची न्यायव्यवस्था किती पारदर्शी आहे आणि आरोपी कुठलाही असो सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाते हे भारताने संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आलेलं आहे.